आज आम्ही चाललो आमच्या भद्रावतीमध्ये नागपंचमी निमित्त खूप मोठी अशी जत्रा भरते. नागमंदिर म्हणून आहे आमच्याकडे, भरपूर फेमस असं मंदिर आहे. तिथे एक जत्रा भरते नागपंचमी निमित्त. ती जत्राचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही जाऊ नका कुठंच, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला एकूण एक पूर्णपणे माहिती देतो आणि पूर्ण अशी रील, पूर्ण असा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. चलो चला. चलो. मस्त गाडी वगैरे पार्किंग केली मित्रांनो. आम्ही निघलो आता मग नागमंदिराकडे. नागमंदिराचं तिथे तुम्ही गेट बघू शकता मित्रांनो. झूम करून दाखवता तुम्हाला श्री भद्रनाथ देवस्थान मंदिर भद्रावती. तिथं पोलीस बंदोबस्तसुद्धा राहते मित्रांनो, कारण की गर्दी अशी भरपूर राहते. त्यानंतर आम्ही एंट्री गेटनं हळूहळू दुकानं, कारण की पोरायला घेऊन आलो तर दुकानं दाखवाच लागणार, नाही जर दाखवलं तर काही खरं नाही. मग आम्ही एंट्री गेटनं हळूहळू समोर चाललो मित्रांनो. ते बघू शकता गर्दी हे पहा मित्रांनो, गर्दी कशी राहते. कारण की गर्दी यामुळे राहते कारण की हे पावन असं मंदिर आहे मित्रांनो. आणि इथं बघू शकता तुम्ही कसे दुकानं वगैरे लागले आहे फुलाचे, पूजेचे. आणि ही लाईन बघा मित्रांनो, ही लाईन आहे आणि ही लाईन अशी सरळ नाही आहे मित्रांनो. ते आतमधून खूप अशी अंदरपर्यंत लाईन राहते. आता थोडी गर्दी कमी दिसत आहे मित्रांनो, पण गर्दी सकाळपासून भरपूर राहते. भरपूर अशी आजूबाजूच्या गावावरून भरपूर अशी पब्लिक इथं दर्शनानिमित्ताने येते मित्रांनो. आणि हे जे नागमंदिर आहे मित्रांनो, खूप पुरातन असं मंदिर आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला माहीतच पडेल. हे मित्रांनो मस्त बँड बाजा बरात चालले मित्रांनो. हे आमचे त्रिमूर्ती मित्रांनो. एक बड्यापैकी सेल्फी घेऊन टाकली त्याची. आणि मग निघलो आम्ही मुख्य कामाले. माझ्या नाही यायच्या काहीतरी खरेदी करायला. पूर्ण असं हळूहळू चालले मित्रांनो दुकानं बघू शकता तुम्ही. आणि इथं मित्रांनो अशा प्रकारची दुकानं लागते का लहान मुलं झालं, माणसासाठीच नाही लागत मित्रांनो, या बायासाठी लागते फक्त, आपल्यासाठी काहीच नाही. आपल्याला फक्त पैसे घेऊन यायच्या मागं व्हिडिओ काढत जावं लागते. बघू शकता मित्रांनो मस्त कड्याच्या वगैरे दुकान, कड्या, अंगठ्या जे आपण पहिले सुरुवातीला घेत होतो, तांब्याच्या अंगठ्या. इकडे मस्त लहान मुलाच्या खेळणी. आमच्या चालल्या मॅडम हळूहळू पाहते. शिंगाडे मित्रांनो खाल्ले का नाही, हे बघा मित्रांनो कडे. आणि हे चष्म्याचे शान माराचे आहे म्हणा आपल्यासाठी आहे. आता गेले दिवसा पण शान मारायचे. मेन म्हणजे मित्रांनो हे फुलाचे दुकान. आम्हाला हेच घ्यायचं आहे आज. आता आमच्या मॅडमने सांगितलं आहे का फुलं घ्यायचे आहे बा म्हणून. माहीत नाही आता पसंत करते का नाही का. तर हे आमचे सोडेवाले भाऊ मित्रांनो भद्रावतीचे. आणि हा सागर भाऊ मित्रांनो फुटाणे वगैरे विकत आहे, पूजेचं सामान वगैरे. आणि हे दुपट्टे मित्रांनो आमच्या मॅडमला स्वस्त म्हणलं का चालली धावत, 100 रुपयात 2 घेतले तर नाही, पण त्या दुकानदाराला तर दिल्याशिवाय नाही होत ना. हे आमची मितवा भाऊ मित्रांनो वडेपाववाले, फेमस आहे वडापाव. आणि सगळं मित्रांनो सेल सारखं राहते, खूप स्वस्त असं राहते. आमच्या मॅडमचं लक्ष नुसतं दुकानाकडे मित्रांनो. हे आशिष मोबाईल शॉपी मित्रांनो, भद्रावतीतली भरपूर अशी फेमस मोबाईल शॉपी आहे. इथं सगळ्याच प्रकारचे मोबाईल भेटते मित्रांनो. त्यांनीसुद्धा सेल लावला मित्रांनो, 200 रुपयात 250 रुपयात हेडफोन. आणि पुन्हा चालू मित्रांनो आम्ही समोर दुकानं पाहत. आमचा एक टार्गेट आहे मित्रांनो, मुलीला काहीतरी घेऊन द्यायचं. आणि आमचे हे अजय भाऊ पुरी भाजी विकत आहे मित्रांनो. आज रोज त्यांचं दुसरं दुकान राहते, पण आज नागपंचमी निमित्त पुरी भाजी. आणि फायनली मित्रांनो आमच्या मॅडमले हे गुलदस्ते पसंत आले मित्रांनो. पूर्ण अर्धा तास पाऊण तास फिरल्यानंतर आमच्या मॅडमला हे गुलदस्ते पसंत आले. आणि याच्यातही त्या भावभाजी केल्याशिवाय काही जमत नाही ना बायाले. तर भावभाजी